अरे अरे हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण रवा आणि मूग डाळीचा ढोकळा बनवूया. आजकाल कोणाला तांदळाचं खायचं नसतं, चण्याच्या डाळीचं खायचं नसतं, तर यासाठी आपण रवा आणि मूग डाळीचा ढोकळा करतोय. हे बघा, ही एक वाटी मी रवा भिजत घातला होता आत्ता, एक 10 मिनिटं, आणि 1 तासभर ही मुगाची डाळ भिजत घातलेली, कारण मुगाची डाळ भिजायला थोडा वेळ लागतो. तेल घेतलंय मी ही डाळ आधी मिक्सरमधून काढून घेते. ह्यात मी 2 मिरच्या टाकणार आहे, मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस. आधी डाळ मी मिक्सरमधून काढून घेते. एकीकडे मी कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवले. लक्षात ठेवायचं, आधी हे साहित्य करीपर्यंत इकडे पाणी उकळायला ठेवायचं. पातेल्यात म्हणा, कढईत, कुकरमध्ये, कशात पण. पाणी उकळलं की पटकन हे सारण मिक्स करून कुकरमध्ये लावायचं. चला तर आधी मी ही डाळ वाटून घेते. हे आधी डाळ काढून घेतली, त्यात मी रवा घालते. अर्ध्या लिंबाचा रस घातला. 1 चमचाभर साखर घालते. तुम्हाला हळद घालायची असली तर घाला, नका घालू, नाही घातली तरी चालते. मी घालते थोडी हळद. हळद घातली. 1 चमचाभर साखर घालते. साखर घातली. परत हे मिक्सरमधून काढून घेते रवा घालून. एक 2 चमचे तेल घातलं. साधारण हे असं मिश्रण झालं पाहिजे. ह्या कुकरच्या डब्याला बघा तेल लावून घेतले आणि त्यात हा बटर पेपर पण घालते. बटर पेपर घालते. आता मी यात शेवटी सोडा घालणार 1 चमचाभर, किंवा मग 1 पाकिट इनो असलं तर इनो घालायचं. हे बघा, इनो घालते मी 1 पाकिट. पण लक्षात ठेवायचं, इनो घातल्या लगेच पटकन मिक्स करून ते मिश्रण डब्यात घालून टाकायचं. आपल्याला वाफवायचं आहे, त्यात जास्त वेळ ठेवायचा नाही. इकडे पाणी पण उकळले. हे आता मी कुकरमध्ये ठेवते. कुकरची शिट्टी काढून ठेवायची. इकडे या पाण्याला उकळी आली चांगली. एक 15 मिनिटं शिट्टी काढून होऊ द्यायचं. चला तर आपण नंतर बघू. आता 20 मिनिटं झाली, उघडून बघते मी आता. झालंय बघा ढोकळा. थोडा वेळ वाफ जाऊ देते, नंतर मग आपण त्याला फोडणी घालू. टाक बरं त्या डब्यात, ह्याच्यात टाक. हां, ठेव खाली. अच्छा, थोडंसं असं त्याच्यावर, हां असं करायचं. हां, बघू आता निघतंय का. असं थोडंसं त्याच्यावर हे करायचं, हळूहळू. हां, हळूहळू काढ. हळू, चटका बसेल. हां, निघालं ना.
थांबतो बटर पेपर वरचा काढते. आपण आता त्याला फोडणी घालू. बघ बरं निघतोय का तो बटर पेपर. काढ, हळू काढ, चटका बसेल. निघतोय ना. हो. आता आपण त्याला फोडणी घालू. आई बघा किती लहान कसे मोठे. बघ ना तुला कसं वाटतंय. मीडियम करायचे, जास्त लहान पण नाही मोठे पण नाही. ठीक आहे चालेल. हे बघा व्यवस्थित. आता असे फिरवून काप. हा असे कट कर. आता आपण यात रवा आणि मुगाची डाळ घातली आहे ना. हो. डाळ तांदळाचा करतो, बेसनाचा करतो आपण. पण जर समज आपल्याला तांदूळ खायचा नाहीये तर मग आपण असं करू शकतो. मूग डाळ आणि रवा. बघा एकदम सॉफ्ट कट होत आहे. हा होत आहे ना. हो. आपण त्याच्यावर फोडणी घालू. तिकडे पण कर. आपल्याला पाहिजे तेवढे आपण त्या साईजचे पीस करू शकतो. हा झालं. आता मी इकडं फोडणी ठेवली करायला. तेल तापलंय खूप. जरा बंद करते गॅस. हे बघ तेल खूप तापलं होतं. जरा गॅस बंद केला कारण ना भडका होतो. बऱ्याचदा असं झालंय माझ्याकडून, भडका होतो. म्हणून गॅस बंद करायचा. त्यात आपण एक मिरची कट करून टाकली. हे थोडे तीळ, कढीपत्ता घालायचा. हे अर्ध लिंबू ठेवलं होतं ना आपण, तो रस घालायचा. भरपूर कोथिंबीर घालायची आणि मग ह्यात पाणी टाकायचं आणि 1 चमचाभर परत साखर टाकायची. साखर टाकली. आता पाणी टाकायचं. ह्याच्यात घालते आता मी. मल्हार हे बघ आजीने काय खाऊ केलंय. शना काय केलंय रे हे. काय खाऊ केलंय आजीनं. बघ बघ बघ. कसं आहे सोना. व्हॉट इज दिस. काय केलंय. तुला आवडतो हे. आवडतं तुला हे. काय आहे पिलू. काय आहे. बोल जोरानी. काय केलंय रे. कसं आहे. कसं आहे सोना. केक नाहीये ते. केक आहे. केक नाही. तुला आवडतं. आवडतं. कसं आहे हे. कसं आहे. केक नाहीये बाळा. वाव. कसे. वाव. वाव. हे बघा आमचा हा खमण तयार झाला. आमचा मल्हार पण म्हणतो वाव. खायचा पत्ता नाही पण वाव. बघूया पीस निघतंय. बघ स्नेहा इकडे बघ. दाखवू का तुला एक काढून. मला खायचंय तुला. खायचंय तुला. वाव. तू बोल वाव. मल्हारसाठी आजींनी केलंय येल्लो केक. काय केक आहे हा. येलो केक. त्याला केक वाटतोय तो. झालाय ना बरा. हे बघ एकदम छान. कसा वाटला आमचा रवा आणि मूग डाळीचा केक. कमेंट करून सांगा. आमच्या मल्हारने तर सांगितलं आधीच वाव. हो ना. हो ना पिल्ला. कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.